नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोकाटे साहेब यांनी या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की राज्यातील सर्व पीक विम्याचे पैसे आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि या संदर्भात तब्बल 426 कोटी रुपये मंजूर सुद्धा झालेले आहेत। नेमके हे 426 कोटी रुपये कशा पद्धतीने वाटप होणार आहेत, कोणत्या दिवशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत, याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय श्री माणिकराव कोकाटे यांनी या ठिकाणी महत्त्वाची घोषणा केलेली आहे आणि यांनी या ठिकाणी असं म्हटलं आहे की परभणी जिल्ह्यात पर्जन्यमानातील तफावत आणि नैसर्गिक आपत्तीमुळे 25% अधिक क्षेत्र या ठिकाणी बाधित झालेलं आहे आणि या जिल्ह्याला लवकरात लवकर मदत केली जाणार असंही सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 31 मार्च पर्यंत विम्याची रक्कम वितरित केली जाणार आहे। म्हणजे बघा, जेवढेही नुकसान झालं हे सर्व नुकसानचे जे विम्याची रक्कम आहे ही रक्कम 31 मार्च पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वाची घोषणा, महत्त्वाचे आदेश माननीय कृषी मंत्री माननीय श्री माणिकराव कोकाटे यांनी या ठिकाणी दिलेले आहे। त्याचबरोबर परभणीत 2024 मध्ये एकूण 426.55 कोटीची अंतरिम नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा मंजूर केलेली आहे आणि या संदर्भात माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। त्याचबरोबर राज्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2197.15 कोटीची रकमेस मंजुरी सुद्धा दिलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, परभणीमध्ये जो नुकसान भरपाई झालेला आहे त्या परभणीच्या सर्व लाभार्थ्यांना, शेतकऱ्यांना हे पैसे वाटप केले जाणार आहेत। परंतु त्याचबरोबर राज्यामध्ये सुद्धा जेवढेही पीक विम्याची रक्कम देणं बाकी आहे त्या सर्व राज्यातील पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2197.15 कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या लाभामध्ये, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वाची मंजुरी राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून या ठिकाणी आलेली आहे, दिलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। येणाऱ्या पावसाळ्यामध्ये लवकरात लवकर पेरणी करण्यासंदर्भात किंवा शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी ही रक्कम अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणे खूप गरजेचे होते आणि याच अनुषंगाने राज्य सरकारने आणि कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी महत्त्वाचे आदेश, महत्त्वाची घोषणा केलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती असल्या कारणाने शेतकऱ्यांसाठी ही व्हिडिओ, ही माहिती पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।